दया सागरा ज्ञान तोतीश्वरा प्रियालंका पुरी पुण्यभूमी पवित्रा तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्रतया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ज्ञान होय मुढा ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी वाचील जो कोणी वाचील जो जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी ऐसा वर त्या टिकेसी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरी. या ठिकाणी भगवान सांगतायत आपण 58व्या ओळीपर्यंत निरूपण बघितलं होतं. ना तरी निदैवाच्या घरी लोह्या रुतल्या आहे ती शस्त्र करी. त्या ठिकाणी निदैव दैवहीन व्यक्ती, कारण दैव खूप जीवनात महत्वाचं आहे. प्रयत्न महत्वाचे आहेत का? हो, 100% महत्वाचे. परंतु सोबत दैव महत्वाचं आहे का? तर निश्चितच महत्वाचं. ना तरी निदैवाच्या परिवरी, निदैवाच्या भाग्यहीन व्यक्तीच्या परिसरामध्ये किंवा त्याच्या अंतरुणाखालीच लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवती. हजारो त्या ठिकाणी, ज्याला काय मोहरा वगैरे म्हणतो आपण सोन्याच्या, परंतु त्या जाग्यावर बसून तो उपवास करतो, कारण त्याला खायला मिळत नाही. का दरिद्रेची आणि दारिद्र्यामध्ये जीवन जगतोय, कारण लक्षात येत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो, तसा सर्व सुख असता सर्व सुखाचा आराम, सर्व सुखाची बाग, सर्व सुखाचं विश्रांती स्थान, सर्व सुखाचं अधिष्ठान मी कुठे आहे? हृदयामध्ये. आणि प्रत्येकाच्या आहे. राम माझ्या हृदयात काय हनुमंताच्या दाखवलं जातो बघा फोटो. हनुमंताच्या हृदयात राम आहे, आपल्या काय हृदयात दुसरा कोणी आहे का? हनुमंत एवढाच आहे, तो भाग्यवान आहे, त्यानं जाणलाय, भजनाच्या ताकदीनं मिळवलाय, उपभोगलाय. कारण धन असणं महत्वाचं नाही, उपभोग महत्वाचं. म्हटलं जातं ना, सुख तेथ उल्हास आणि भाग्य तेथ विलास. भाग्य असेल तर त्याचा विलास घेता येतो,
उपभोग घेता येतो. तसा मी आहे सर्वांच्या ठिकाणी, पण सर्वच माझा आनंद घेतात का? नाहीत घेत. बरेच गैरादी तर नाहीच म्हणते, देवच नाही म्हणतात. ते स्वतःच अंधत्व असतं की भ्रांतासी कामो विषयावरी. मी सर्व सुखाचं अधिष्ठान हृदयात असताना भ्रांत व्यक्ती सुखाच्या अपेक्षेसाठी आपल्या सर्व सामर्थ्याची मदार विषयांवर घालतो आणि विषयच केवळ सुखाचं स्थान आहे आणि त्यांच्याच पासून सुख मिळतं, अशा भ्रांतीमध्ये जीवन जगतात. बहु मृग जळ देखोनी डोळा. आणि ते कसं आहे, असं मोठं तळ दिसावं, पण कशाचं? मृगजळाचं. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाला. एखाद्यानं दिले एक वाटीभर अमृत, अरे अमृत पे. त्याला तहान जास्त लागलेली, त्यानं घोटात अमृत घेतलंय, तोंडात आहे. तेवढ्यामध्ये त्याला मृगजळ दिसलं. म्हणलं हे अमृतात काय खरंय, त्यानं थुकलं, पोटात जाऊ दिलं. बरेच लोक असतात. एक जण तर आहे, म्हणताय ते फेसबुक उघडलं की मला तुमचंच यायला लागलंय. मी ते एक जणाकडे गेलो अर्धा तास आणि ते डिलीट करून टाकलं मला. कसं आहे, असतं ते तसं. कारण मृगजळाला पाहून अमृताचा गिळता गळाला. गिळायला घेतलेलं अमृत थुंकून दिलं जात, त्याला भाग्यहीन म्हणा. तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिकाला. परिस मिळालाय आणि काय केलं, तेवढ्यामध्ये चमकणारी गारगुट मिळाली. आपल्या इकडे उदाहरण सांगतात बघ, एक जणाला काय मिळालं, हिरा मिळाला. ते शेळीच्या गळ्यात बांधून फिरू लागलं. पण ते जाणणाऱ्या रत्न पारखी व्यक्तीनं म्हणलं, तुला एवढे पैसे देतो, तेवढे देतो. त्यानं मला देत नाही मी हिरा. त्याला शेवटी चमकणारी गारगुट दिली. ते हिऱ्यापेक्षा जास्त चमकत. कसं आहे, डुप्लिकेट गोष्टीत जास्त चमकत. आजकाल जर केस कुणाचे लय काळे दिसले, समजायचं 100% पांढरे. कारण विषयच तसा आहे, खोटी वस्तू चांगली दिसते. तशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतायत, त्याला जर गारगुट दिली तर तो हिरा काढून देतो. तसं आत्माराम असणारा कुणी न उपभोगता विषयांकडे स्वतःची धाव घेतात आणि फसतात, असं भगवान म्हणतायत. तैसा अहम ममतेची आलवड सबडी. अहंकार आणि ममता. अहंकार म्हणजे काय, मी आहे. अहंकार ही जीवनरूपी यज्ञातली अंतिम आहुती आहे. कोणती आहुती आहे? अंतिम आहुती आहे. पण परमार्थात आल्यानंतर बरीच वेळेस गफलत होत असते. असं म्हटलं जातं की अहंकार सोडायला पाहिजे. अहंकार सोडायला नाही पाहिजे. अग्नी पोळतय म्हणून अग्नी नकोच का? अग्नी नको म्हणलं तर आपली भाकर भाजेल का? होय. घरात एक दिवस गॅस नसला तर जगता येतं का? जीवन जगायचं असेल तर अग्नी महत्वाचाच आहे. आणि जीवनात परमार्थ करायचा असेल किंवा जीवन जगायचं असेल, अहंकार महत्वाचाच आहे. पण अग्नी चुलीत असेल तर पोटभर देतो, अंगाला लावून घेतला तर जाळून टाकतो. त्यामुळं अहंकार असावा कुठं आणि कशा पद्धतीत? मला परमार्थ येतोय, मला परमार्थाला यायचंय. परमार्थाला प्रवृत्त करणारा अहंकार सोडू नका आणि परमार्थापासून परावृत्त करणारा अहंकार धरू नका. अहंकार तर आहेच, आपण मरेपर्यंत अहंकार मरतच नाही. आणि अहंकार नाहीच असं जर म्हटलं तर एक
देव असण्याचं लक्षण आहे किंवा मृत्यू झाल्याचं लक्षण. आतमध्ये अहंकार आहेच, निश्चित आहे, परंतु अहंकाराच्या लवड सवडी, त्याच्या अतिरेका, त्याच्या अनियोजितपणामुळं माणसाला काय दिसतं, त्या ठिकाणी काम हेच सुखाचं अधिष्ठान आहे, विषय हेच सुखाचं अधिष्ठान आहे, अशा प्रकारची गफलत आणि भ्रांती अहंकाराची आणि ममतेची लवड सवड निर्माण करू शकते. अहंकार आणि ममता स्थिर असेल तर मूलाधार असणारं रामतत्वच सुखाचं अधिष्ठान आहे हे दृश्यात येत. माते नपवतीची बापुडे भगवंता अहंकार आणि ममतेचं नियोजन जे करू शकत नाहीत, ज्यावरती ते अनुशासन करू शकत नाहीत, ती बापुडे. अहंकारावर आणि ममतेवर ज्यांचं नियंत्रण नाही, साधू संतांना मुलं बाळ नव्हते का? होय. ममता नव्हती का? कोण म्हणलं नव्हती? होती. ते कोणते संत महाराज ज्यांनी लेकरच उचलून ह्याच्यात टाकली, आडात टाकली, परंतु जोपर्यंत आडात टाकायची वेळ आली नव्हती तोपर्यंत अंगा खांद्यावर होते. ममता कुठपर्यंत सांभाळायची, कधी त्यागायची, ज्यांना कळतं ते वीर म्हणून झुंजार ते एक विष्णुदास. ते झुंजार आहेत कारण त्यांना अहंकार आणि ममता सांभाळायची कळते, आणि ज्यांना सांभाळायची कळत नाही, माते नपवतीची बापुडे, अशांना बापुड म्हटलं गेलेलं आहे, कमजोर म्हटलं गेलं. म्हणून जन्म मरणाची धुतडी ढवळते. म्हणून एकदा जन्मते, एकदा मरते, एकदा जन्मते, एकदा मरते, आणि जीवनभर खूप जीवन वाईट माणूस लागतं. पोटाला किती माणूस कष्ट करत, किती बिना हाजरीचा हमाल असतो संसारी व्यक्ती, बिना हजेरीचा हमाल असतो. कुणी विचारत नाही, पण माझ्याशिवाय काही चलत नाही असा भ्रमात जीवन जगतो. तशा प्रकारची बापुडी लोक असतात जी ममतेत अडतात. यरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा. बघा त्या ठिकाणी भगवान म्हणतायत मग मी आहे कसा, तर सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाऱ्याला तोंडासमोर दिसतो. कुणी करून बघू, सूर्याची खासियत आहे तो तोंडासमोर दिसतो. तुम्हाला गंगाखेड मधून जेवढा सूर्य लांब दिसायला तेवढाच आम्हाला औषध दिसतो, त्याच दिशेला दिसतो. आणि जरा चलून बघा, सोबत चालल्यासारखा वाटतो. भगवान म्हणतायत सूर्य जसा सर्वांना सारखा दिसतो तसा मी आहे, कही न दिसे ऐसा वाणीचा नोहे. आणि कुणाला दिसत नाही असं नाही, सर्वस्व माझ्यामुळे आहे, अशा प्रकारे भगवान त्या ठिकाणी म्हणतायत. परंतु सामर्थ्य हिनाला मात्र ते दृश्य दिसत नाहीये असं म्हणतायत. आता सुरू करा. मया तत्मिदं सर्व जगद व्यक्तमूर्तिनः माझिया विस्तारलेपणाची नावे, जे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेचे दही. माझे विस्तारलेपणा नावे, जगची नोहे आगवे, तेचे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. का बीजची झाले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. झाले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. ते व्यक्तीपणे झिजले, तेची मग विश्वाकारे उठिजले,
तैसे अमूर्त मूर्ती मी विस्तारले त्रिलोक्य जाणे. हे हे अव्यक्तपणे फिरले जी मग विश्वाकारी बुजिले मूर्ती मी विस्तारली त्रैलोक्य जाणी. अदादी देहाते ये अशेष ही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन. महदादी देहाते ये अशेष परी माझ्या ठाई परी तया फेनांतू पाहता जेवी जळर दिसे पंडुसुता. ना तरी स्वप्नीची अनेकता चेलिया नोहिजे. परितया फेणात पाहता देवी जळन दिसे पंडुसुता. तरी कैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. या उपपत्ती तुझ पाही सांगितलिया मागा. या कोणी बोलिलिया बोलाचा तिश नकी जो या लागी हे असं. तरी मजात पैसो दिटी तुझी. म्हणून मी बोलली भगवान म्हणतायत माझे या विस्तारलेपणा नावे हे जगची नोहे आघावे. माझ्या विस्तारातच हे जग बसत नाही का? तर संपूर्ण जग माझ्याच विस्तारात बसत. जसं जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. जसं दुधात इरजण टाकल्यानंतर दुधाच्या काही भागाचं दही बनतं का दूधच दही बनतं? दूधच दही बनतं. परंतु दही बनल्यानंतरची त्याची चव, त्याचे गुणधर्म यात बदल पडतो बरं का. कारण दूध गोड लागतं, दही आंबट लागतं. फरक आहे की नाही? दूध पातळ असतं, दही घट्ट असतं. तशा प्रकारे भगवान चैतन्य असतो, सृष्टी जड असते. भगवंताचाच विस्तार आहे परंतु ते जड आहे. का बीजची झाले तरु अथवा भांगारची अलंकार. बीजच वृक्ष होत ना, का वेगळा वृक्ष बनतो? नाही बनत, बियापासूनच बनतो. नोहे नोहे बीजाचंच परिवर्तन वृक्षात होतं. भांगारच अलंकार बनतो. सोनं असं गोळा करून हातोड्यानं तोडून आणलं, दिलं टाकून सोनाकडे, त्याच्याच पासून अलंकार बनणार आहे नव्हे, तेच बनणार आहे. तशा प्रकारे भगवान म्हणतायत तैसा मज एकाचा विस्तारो तेही जग. तसं माझ्या एकट्याचा विस्तार म्हणजे जग. हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथिजले. अव्यक्त थिजल्यानंतर विश्वाच्या साच्यात ओतलं आणि तैसा अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य. आणि मग मी अमूर्त असणारा पाण्याला साच्यात घातलं, फ्रीज मध्ये ठेवलं तर बर्फ होतो महाराज, होतो की नाही? पाण्याला रंगरूप आहे का? नाही, पण बर्फाला आकार देता येतो, कलर देता येतो, चव देता येते. तसं भगवान म्हणतायत माझ्या अव्यक्त स्वरूपाला व्यक्त पद्धतीच्या साच्यात टाकलं आणि त्रैलोक्याचा विस्तार केलेला. पण बर्फाचं अस्तित्व ऊन लागेपर्यंत ना. त्या बर्फाचं अस्तित्व सतत आहे का? नाही. अग्नी लागला तर बर्फाचं वाफ होते, वाफेचं अस्तित्व सतत आहे का? नाही. परंतु पाण्याचं अस्तित्व सतत आहे, कारण पाणी हे प्रमाण आहे त्यातलं. तसं भगवान म्हणतायत मी म्हणजे प्रमाण आहे, बाकीचे कारण आहे किंवा परिस्थितीजन्य उद्भव आहे.
त्यानंतर म्हणतायत महदादी देहाते ये अशेष ही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फे. ज्या पद्धत असे अनेक भूत आहेत. भूत म्हणजे काय? वेगवेगळे प्राणी, बैल असेल, गाय असेल, म्हैस असेल, माणूस असेल, जनावर असेल, कुत्रा असेल, व्हॉट एव्हर इट मे, जे काही असायचं ते असतात. ती सर्वच पाण्यावर जसा फेस येतो, मग मोठा बुडबुडा असेल किंवा बारका बुडबुडा असेल, पाण्यावरचाच आहे, पाणी हाच आधार आहे. तसं माझ्याच आधारानं वेगवेगळे जीव येतात आणि मरतात. तशा प्रकारे सांगतायत परी तया फेना आतू पाहता जेवी जळन दिसे पंडू सुता. फेसात पाणी, पाण्यावर फेस असतो, फेसात पाणी असतं का? नाही. तसा तो बुडबुडा माझ्या आधारानं येतो, पण बुडबुडा मी म्हणजे मी नाहीये. कारण बुडबुडा क्षणिक आहे. अनंत आणि सनातन जो आहे तो मी आहे. तो क्षणिक म्हणजे मी नाहीये असं म्हणायचंय. कारण क्षणिक हे अनंताच्या आधारानं असतं ना. तरी स्वप्नीची अनेकताचे यानो हिजे. स्वप्नामध्ये आपण अनेक पद्धतीत होतो. कोणी राजा असेल तर भीक मागतो, भिकारी असेल तर राजा होतो. स्वप्न आहे. तशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान म्हणतायत त्या गोष्टी जाग झाल्यानंतर नसतात. तसं तैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मीना. तसं भूत जात समस्त माझ्या मध्ये आहेत, किंबहुना माझ्या आधाराने आहेत, माझ्यापासून आहे. परंतु त्यांच्यामध्ये मात्र मी नाही आहे. त्यांच्या मधलं जे आहे, आता मगाच म्हणले मी हृदयातच आहे, आता म्हणतायत त्यांच्यामध्ये नाही, गफलत होत असते. अहम ममतीच्या बुडबुड्यात ईश्वर नाही. वास्तविक आधारात ईश्वर आहे. बुडबुड्याला मी समजणं हा अहंकार आहे. पण बुडबुडा निर्माण झालाय, त्याचा आधार पाणी आहे, हे कळण्याचं सत्य ईश्वरच राम. त्यामुळं बुडबुड्यानं बुडबुडा स्वतःला जर समजलं तर अशात मात्र मी नाही, तो माझ्या. दोन्हीतला फरक लक्षात येतोय. नाही तर कधी कधी जर कुठं व्यासपीठावर बसलं, हे त्रास देणाऱ्याची जी विचित्र जमात असते ना, त्या जमातीपासून असे प्रश्न येऊ शकतात. बरं, आताच म्हणतायत राम मी हृदयातच आहे, आताच म्हणतायत मी नाही, हे असं कसं? त्याचं कारण असं आहे, तैसी भूते माझ्या ठाई या उपपत्ती तुझ पाही सांगितली या मागा. मागच हे सगळं तुला अर्जुना सांगितलेलं आहे. म्हणून बोलिलिया बोलाचा अतिसो न किजे या लागी हे असो. एकदा सांगितलेली गोष्ट परत परत कशाला सांगू म्हणले भगवान. परंतु परी मज आत पैसो दिठी तुझी, ते सगळं जाऊ दे, तुझी दृष्टी कुठे ठेव? माझ्या. कारण दृष्टी ठिकाण, दृष्टी स्थिर ठेवण्याचं ठिकाण म्हणजे मी आहे, माझ्याशिवाय संपूर्ण नाशवान आहे असं भगवान म्हणतायत. म्हणून आपली ही दृष्टी त्याच परमतत्वावर स्थिर असावी. यानंतर नचमत्स्थानी भूतानी पश्य मे योगमेश्वरम भूतभृंच आमचा प्रकृती पहिलीकडील भावो, जरी कल्पने विन लागसे पहावो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणवनी. आमचा प्रकृती पहिलीकडील भावो, तरी कल्पने विन लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वाहो, ही मज माझी भूते ही वाहो, जे मी सर्व म्हणवनी. कल्पाची सांज वेळे नावे कती मिरजती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडित परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे.
एरवी संकल्पाची सांज वेळे नावे गती मिरेजती भूतीचे डोळे म्हणून अखंडितची परी जावळे भिन्न ऐसे देख संकल्पाची सांज लोपे ते अखंडतेची आहे स्वरूपे जैसे शंका जात खेळ लोपे साप पण माळेचे तेची संकल्पाची सांज लोपे अखंडची आहे स्वरूपे जैसे शंका साप पण माळेचे एरवी तरी भूम्यातून स्वयंभ काय घड्या गाडगे यांचे निगती कोंब परिते कुलाल मतीचे गर्भ उमटले की भूमी आतून स्वयंभू काय घडे या कोंब परिते कुलालमतीचे गर्भ ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाच्या हाती खाणी ते अवांतर करणी वारियाची नवे ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाच्या हाती खाणी ते अवांतर करणी वारियाची नवे. कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेडीत याची आदिटी कापड झाला आहे कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेडत याची आदिती कापड झाला सोने लेणे होणी घडे तरी तयाचे सोने पण न मोडे हे अलंकार हे वरचिली कडे तयाचे निभावे जरी सोने लेणे होणी घडे तरी तयाचे सोन पण न मोडे हे अलंकार ही वरची तयाची निभावे अंगे पडी सादाची प्रत्युत्तरे कारिसाजे आविष्करे ते आपले की साचो कार्य ते तिचे होते सांगे परिसादाची प्रत्युत्तरे कारिसाजे आविष्कारे ते आपले की साचो कार्य ते तिचे होते निर्मळे माझ्या स्वरूपी जोत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी कल्पिती प्रकृती पुरे आणि भूता भासू अधिक सरे बघ स्वरूपे उरे कसरे निखळ माझे प्रकृती पुरे तरी भूता भासू अधिक सरे मग स्वरूप उरे कसरे निखळ माझे अंगी भरलिया भवंडी जैसा भोत दिसती आरडी दरडी तैसी आपुलिया कल्पना खंडी गमती भूते हे असो अंगी भरल्या भवंडी जैसा भोत त्याची कल्पना सांडोनी पाहे परिज्ञी भूती भूते माझी ठाई हे स्वप्नी परी नाही कल्पा वया जोगे कल्पना सांडोनी पाहे तरी मी भूते भूते माझी ठाई एक भूताते धरता अथवा भूता माझी मी असता या संकल्प सन्निपाता अतुलिया बोलिया आता एक भूताते धरता अथवा भूता माझी मी असता या संकल्प सन्निपाता अतुलिया बोलिया प्रियोत्तमा या परिमी विश्वेशी विश्वात्मा जो या लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा म्हणून प्रियोत्तमा या परिमी विश्वेशी विश्वात्मा जो या लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा रश्मीचे आधारे जैसे
नवे तिची मृग जळावासे माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी रचनेची आधारे जैसे नवे तेची मृग जळावासे माझ्या ठाई जात तसे आणि माती भावी मी ये परीचा भूत भावनो परी सर्व भूतासी जैसी प्रभानी भानु एक चिते ये परीचा भूत भावनो परी सर्व भूतांसी अभिन्न जैसे प्रमाणे भानु एकचिते आमचा ऐश्वर्य योगू तुवा देखिला की चांगू आता सांगे काही एक लागू भूत भेदाचा से हा आमचा ऐश्वर्य योगो तुवा देखिला की सांगू आता सांगे काही एक लागू भूतभेदाचा से या लागी मद पासून भूते आने नवती हे निरुते आणि भूता वेगळल्या माते कहीच न मनी हो या लागी मदपासून भूते आणि नवती हे निरुते आणि भूता वेगळ्या माते काहीच न मनी हो ऐका भगवान बोलतायत आमचा प्रकृती पलीकडील भावो जरी कल्पने विन लागसी पाहो. अर्जुना, आमचा प्रकृतीच्या पलीकडचा भाव, कारण माणसं प्रकृतीच्या अलीकड कल्पनेच्या आधारावर भगवंताची कल्पना करतात. आधीच सांगितलंय भगवंतानं, ते भक्त मातेने नती जे कल्पने बाहेर निघत. भगवान इथं म्हणतायत प्रकृतीच्या पलीकडचं आमचं स्थान, आमचा भाव, आमची सत्ता जर कल्पने विन लागसी पाहो, कल्पनेशिवाय जर तुला दिसत असेल किंवा पाहू शकत असशील तरी मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणून माझ्यामध्ये हे समस्त भूत जात आहेत असं म्हणणंही चुकीचं आहे, कारण मी म्हणजेच भूत आहे. आहे कसं? होय, सिमेंटाचं घर का सिमेंट टाकून बनवलेलं घर? घर जर सिमेंटाचं आहे तर माणूस कसं म्हणतोय माझं आहे? असा प्रकारचा विषय. संकल्पाची सांज वेळे नावे तिमिरे जती बुद्धीचे डोळे. संकल्पाच्या सांज वेळेला तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून संकल्पाची सांज वेळ म्हणजे काय? संकल्पच किती विचित्र आहे, आपण 7व्या अध्यायात बघितलं. संकल्पाचा आधाडा ब्रह्म पर्वताला लागला आणि मायेचा आधाडा लागला, संकल्पाची बुडबुडे आले आणि माया प्रवाह सुरू झाला. अशा प्रकारच्या संकल्पात, संकल्पाची सांज वेळे, संकल्पाच्या संध्याकाळी नावेक तिमिरे जती, कशाचे? बुद्धीचे डोळे. ज्या बुद्धीला ईश्वर तत्व दिसत होतं ती बुद्धी आंधळी झाली संकल्पाच्या अंधारात. म्हणून अखंड असणार परब्रह्म झाकळलं जात आणि म्हणून भूतामध्ये भेद दिसतो. काही लोक म्हणतात सगळ्या माळाचे मणी एक नसतात. माळाचे मणी एक नसतात, पण माळेतला दोरा एकच असतो. मणी कमी जास्त असू शकतात, दोरा वेगळा नसतो. हे दोरा कळतो ना, तो भेद करत. आणि मण्याच्या मधी काय हे ज्याला कळत नाही ते मण्याच्या भेदावर जात. अशा प्रकारे तेची संकल्पाची सांज जैलोपे, ते अखंडतेची आहे स्वरूपे. संकल्पाची संध्याकाळ संपली, प्रकाश उघडला, हे अखंडच आहे असं वाटतं. जैसे शंका जात खेवो लोपे सापपन माळेचे. तसं शंका गेल्याबरोबर माळीचं सापपण जातं आणि माळ आहे किंवा दोरी आहे हे लक्षात येतं. तशा प्रकारे सांगतायत. यरवी तरी भूमी आतोनी स्वयंभ काय गाडगे याची निगती कोंब. सुंदर माऊलींनी उदाहरणं दिलेले आहेत.
उद्या आपण आल्याबरोबर त्याचं निरूपण घेऊया. आधी पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे ऐनी वागयज्ञतो शांती निमज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी मांडो सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे तिमिर जावो तो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात ईश्वर निष्ठांचे मादी आळी कल्पतरुचे आरव नतीजे अर्णव पियुषांचे भारतंड जय तापहीन किंबहुना सर्व सुखे भजी जो आदि पुरखे अखंडित कैसा लोकीय तमने श्री श्वेशराव वरिज्ञान देव सुखिया झाला वरिज्ञान देव सुखिया झाला वरिज्ञान देव सुखिया झाला हरि ओम तथास्तु तथास्तु तथास्तु. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरि माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. संत माधवराय महाराज की जय. जय बजरंगबली की जय हो. बोला. ठीक आहे, आपण थांबूया.